नमस्कार मित्रांनो, तर आपल्या योगेश भाऊच्या चॅनलमध्ये सगळ्याचं स्वागत आहे. तर सगळ्याचं चहा पाणी झालं, सगळा गुड मॉर्निंग. तर मी आज कुठं आले बघा, आमचे गुरुवर्य नमस्कार विशालराजे उजनीकर. तर त्यांची येरमाळ्याची चैत्र वारी, त्याच्यामुळे त्यांची जंगी तयारी चालू आहे. तर आता सध्या देवीला साडी नेसवायला चालू आहे. वैभव आपला मदतीला आलाय. वैभव सगळे आले, वैभव आलाय, इलोम आले. ते आता यांचं नाव काय मला माहिती नाही. तर येरमाळ्याला कोण कोण चैत्यवारीला यायचं असेल तर ह्यांचा मुक्काम चुनेच्या रानात असतो ना. हा नमस्कार, मी विशालराजे उजनी. तर आपण येरमाळ्याला 11, 12, 13 तारखेला आहे. आपण चुनेच्या रानात राशीच्या समोर असतोय. तर सगळ्यांनी यावी अशी नम्र विनंती आहे. तर चुनेच्या रानात चैत्री पौर्णिमेला आल्यावर येरमाळ्यात चुनेच्या त्या राशीच्या जवळच त्यांचा मंडप असतो. तर कार्यक्रम बघण्यासारखा असतो. तर तुम्ही सगळ्या जी माता बहिणी आहेत त्यांनी बघण्यासाठी अवश्य यावं. आणि तुमचा ह्यांचा देवारा पण दाखवतो वरती. आता सगळंच काढलं, देवारा सगळा धुवायलासाठी काढलेला आहे. आता देव दाखवायचा बाहेर तिकडं बाहेर घासाय काढल्यात, पण तुम्ही येरमाळ्यात येऊन बघू शकता. इथली लक्ष्मीची मूर्ती दाखवतो तुम्हाला. तर एकदम आमच्या सोलापूर जिल्ह्यातच असा देवारा नसेल असा देवारा असतो. काय काय वैभव, आमचा वैभव का लाजतोय बघाले. वैभव चेहरा दाखव की इकडे, काय स्माइल देतोय मस्त. चला मी दाखवतो देवारा. हे बघा, ही आमच्या गुरूंची लक्ष्मीबाईंची मूर्ती आहे. आणि इकडे पण लक्ष्मीची मूर्ती आहे, महाकालीची मूर्ती आहे. तर मित्रांनो, कशी मूर्ती आहे बघा. ही कशी साडी कशी दिसती, एकदम नेसवण्याची पद्धत. ही लय गुरु हुशार आहेत आमचं, लय ज्ञान आहे त्यांना, लय साड्यातलं ह्याच्यात लय गळतं. अजून दागिने घातलं नाही तर सजावट चालू आहे. इकडं देवारा मूर्त्या सगळ्या घासाय काढल्या. ते बघा केवढ्या मोठ्या मूर्त्या होत्या समया. ह्या फोल्ड करून घासायच्या खाशाच. होय, फोल्ड करायचं नाही त्या का, राहू द्या. हे बघा, ही दीपज्योत आहे त्या, राहू द्या. काय झाकून ठेवलेलं आहे काय. हे बघा, इकडे येडायची पितळेची मूर्ती आहे, ही जुनी मूर्ती. इकडे पण मूर्ती आहेत अजून, लक्ष्मीची आहे, दावजी पाटलाची आहे. ही अंबाबाईची आहे का, ही तांबाबाईची मूर्ती आहे. आता ही घासायचं कधी एवढं बघा की कसल्या मूर्ती आहे त्या. ह्या दीपज्योती आहे त्या. आई शपथ किती जड आहे त्या. कशा आणल्या फिरल्या तर वर्ण म्हणा. हे बघा, हे केवढ्या मूर्ती आहेत त्या, जाडच्या जाड. एक एक मूर्तीचं वजन 50-50 किलो असेल. वरच्या सगळ्याच मूर्त्या काढल्या त्या का, आहेत त्या का. हा हा. तर बघा, ही सगळा देवारा घासाय काढलेला आहे. हा का, काळूबाईची ती ना. हा हा. तर अजून वरती आहे, चला मूर्त्या दाखवते. बघा पितळाच्या मूर्त्या कशाच्या, असं वाटतं की दुकान असल्यानेच वाटतंय. हे येडेश्वरीची, ही अंबाबाईची मधली, आणि ही काळूबाईची. हे घासाय काढल्या त्या मूर्त्या, चांदीच्या मूर्त्या त्या. आणि इकडं हे देवीचं तिरसूळ, ही नागफाडा, असं सगळं साहित्य काढलेलं आहे इकडं घासायसाठी. तर चला आपण वरती देवारा आहे त्यांचा, वरती जाऊन देवारा बघू. हे बघा, इथं त्यांचा देवारा आहे. आता सगळ्या मूर्त्या बिर्त्या खाली नेल्यात त्यांनी, म्हणून हे केलंय, साफसफाई चालू आहे. इकडं बॉडी आहे अजून ही काळूबाईची. इकडं हा छोटा जग आहे, इकडं हा मोठा जग आहे यल्लमाचा. तर बघा, ही किती किती छान पद्धतीनं कसा सजवलाय तरी बघा यल्लमाचा जग. ही बघा, ही साड्या नेसवण्याची पद्धत कशी आहे बघा. सगळे आमच्या गुरुनं साड्या नेसवल्यात ह्या. हे बघा, एकदम हुशार आणि सगळं ॲक्युरेट असते.
इकडे काळूबाईची बॉडी काढून ठेवलेली ही साडी नेसवायची चालू आहे. इथे शिवाजी महाराजांचा फोटो आहे. इथं आईसाहेबाची यल्लमाची छोटी मूर्ती आहे. इकडे एक यल्लमाची आईसाहेबाची मोठी मूर्ती आहे. इकडं हत्ती आहेत हे टोप काढून ठेवल्यात हे बघा. हे हत्ती आहेत, इकडं चौऱ्या आहेत त्या. आणि कसं आहे मित्रांनो, जरा देवारा का व्यस्त झाला आहे, तर चालू आहे आता तयार म्हणायला जायची तयारी. त्याच्यामुळं त्यांनी सगळं देवारा काढलेला. हे मोठा देवारा आहे बघा इकडे ह्यांचा. आणि सजवलं ना देवारा तर बघण्यासारखा एकच नंबर असतो. कशा आहेत मूर्ती आहेत मित्रांनो, तर ही आईसाहेबाची मूर्ती यल्लमाची. इकडं मोठी मूर्ती आईसाहेबाची यल्लमाची. तर एवढं बघण्यासारखं असतात ना इथं देवारा, तर खूप बघण्यासारखा असतो. तर तुम्ही कधी येऊन बघू शकता, कारण त्यांचा 8 तासच एवढा असतो. लय 8 तास असतो त्यांचा. साडे तर नेसवतात बघा कसा. बघा स्प्राईट पेले यावं काही चालल्यात काही तुम्ही यांचा ग्लासातलं प्यायला लागलाय का मम्मी? या स्प्राईट प्यायला इकडं बोलले की वैभव स्प्राईट प्यायला ये म्हणलं माय. वैभव लाजतो एवढा कशाला रे? मग काय करायचं? या की म्हणा स्प्राईट प्यायला. या सगळ्यांनी आमच्या गुरुच्या घरी स्प्राईट गुरुचा देवारा बघा. देवारा सजवलेला नाही पण बाहेरच्या मूर्त्या दाखवले ते दाखवले सजवलेला देवारा. सजवल्यावर मात्र एकच नंबर बघण्यासारखं नसतं. येरमाळ्याला सगळ्यांनी या. सुन्याच्या राशी समोर Stop आमचा सांग की मंडप कुठे असतो. सुन्याच्या राशी समोर आमचा मंडप असतो गुरुंचा. हा तिथं मंडपात सर्वांनी या. बघण्यासारखा भव्य दिव्य असा कार्यक्रम असतो. हो. आणि ह्या वैभवचा तो डान्स एवढा एक नंबर असतो ना, खरं शपथ मला लय आवडतो डान्स, पण मला नाचा येत नाही. काय करायचं? या बघायला होती चला. येणार की ते पण आता त्या कोण प्यायचंय मी काय पितोय. तर मित्रांनो आलो इकडं बऱ्याच दिवसात नाच. आणि तुम्ही देवारा बघायसाठी येऊ शकता. पुणे सोलापूर हायवे रोडवर उजनी गाव आहे, भीमा आपल्या काय उजनी धरणाच्या शेजारी. तर अवश्य बघायला या. आणि तुम्ही उद्या जाणार आहे काय? हा आम्ही उद्या किती वाजता? उद्या का दुपारी का? उद्या दुपारी 10-11 वाजता जाणार आहे ती. आणि लवकर गेला 11 तारखेला म्हणजे बरं आहे, नाही तर गर्दी होती परत जायला येत नाही. गाड्या सोडत नाही ती. हे बघा साडी वैभव. कुठली साडी? कसली साडी म्हणायची? काय पद्धत? नाव काय? ही पेशवाई साडी नेसवली आमच्या पप्पांनी. वैभव नुसता बघतोय बघा की, काहीच मदत करू लागत नाही. वैभव धरू लाग की काहीतरी करू लाग की. अरे दुसऱ्या देवीला साडीच मी नेसवणार आहे आता. पेशवाई साडी आहे बघा ही. आणि साड्या खास देवीसाठी मुंबईवरून मागवल्यात साड्या ह्या. पनवेल. छान आहे. पनवेल मध्ये 9 साडी खूप छान आहे. पनवेल मध्ये का? पनवेल ती पदर आहे काय म्हणजे तसाच ठेवायचं आहे काय? नाही नाही ती मुकुट लावल्यानंतर हा तोपर्यंत ठेवलंय काय? बघा ही साडे कशा एकदम निर्या तंत ॲक्युरेट अशा आले ते. आणि पूर्ण हे घातलं ना, साज घातल्यावर तर एकच नंबर दिसते. वैभवला पण मस्त येते बरं का साड्या नेसवायला. खूप छान. हा लय हुशार आहे तसा. होय. किती असतं मानधन? किती द्यावं लागतं? साड्या नेसल्यावर मानधन किती द्यावं लागतं? तुमचं घर किती किलोमीटर पडतं? आमचं घर तुमच्यातनं पडतंय 60 किलोमीटर. लाखभर रुपये मी बघितलं पण नाही तेवढं लाख रुपये अजून. मित्रांनो आज पप्पांच्या घरी आमच्या जेवण करतोय. जेवायला गवारीची शेंग, काकडी, परत पापड्या, चपाती, लाडू. कशाच आहे ती? बुंदी केली येरमाळ्याला जायसाठी. आणि अजून फळ पण आहे सफरचंद. तर या जेवायला मित्रांनो. तुम्ही या जेवायला. बऱ्याच दिवसातून मी आलो इकडं. आणि कधी बी आलं तर जेवण केल्याशिवाय लावतच नाही. कधी बी आलं लेकाला सवड नसते माझ्या कधी यायला टायमिंग भेटत नाही इकडं. निर्वाणाची आपलं काय
तिकडे साड्या नेसवायचं चालेल. तर वैभव काय म्हणतोय? वैभवकडे जाऊ. तिकडे जाऊ दे, साड्या नेसवतो तुला. सगळ्याची जेवण झाली. कट करते. वैभव मला तो चिकन बांधला खायचा. देव धुवायची तयारी चालू आहे. सगळी सगळी देव व्हिडिओ काढू दे. एवढा देव आहेत बघा की. ही तर केवढी मोठी मूर्ती आहे. 50 किलोची आहे. वैभवने उचलून दाखवा मूर्ती. वैभव उचला. मला उचलत असती तर कशाला मी इथं घासाय बसून असतो. हे आमच्या गुरूंच्या देव ऐक ना वैभव. बाबाला काय काम ऐक वैभव. ही दोन्ही पण मग मी तरी बंद करते. मी असली आम्ही साधी वापरतो. आम्हाला आता माहित पडलं कसले मूर्तीची. मूर्त्या कसल्या त्या केवढ्या मोठ्या मूर्त्या तर आहेत त्या. आणि वैभव 1 तास झाली ती मूर्ती घासते फक्त. आंबाबाईची ते आंबाबाईचे ह्याला लावलाय साबण. त्याला साबण नाही लावला. ते फोडलेलं पोळ आहे तिकडे पण फोडलं. समय बघा. समय आता कोरड्या करायला लागते. हा ना. अरे ब्रश लागते तो याला. बंद कर तरी. वैभव त्या घासणीला कशाला घासतो? घासणीने येते ना. लय झाड आहे मूर्ती. बसायचं ना कुठे भेटली? कुठे भेटली? आम्ही साध्या पितळांना असतो. लक्ष्मी लक्ष्मी आहे ना. हवं कोणची आहे ती काढू हे पाणी इकडे घे की वैभव. मग ती काय हात द्या म्हणतो. पाणी घे कारण नाकावर आपत ना वैभव. नाही नाकावर आपत शोध गेला. वैभव ठेवा वैभव काय अजून मूर्त्या धुवायच्या. काम चुकार आहे तो. किती ऑर्डर झालं बसलाय. हा हे बघा. ही काम चुकार आहे. किती वेळ झालं थांबलाय. असाच बसला होता नुसता. एकच मूर्ती हातात घेऊन 2-2 तास बसला. एवढं मोठं देव कोणी घासले तिकडे गावा देव. हो इकडं हे वैभवनं घासले ते देव. बघा बघा. सगळं मी घासले ते. बघू त्यानेच वाळून गेला काय की. एवढ्या मूर्त्या घासल्या त्या इकडं. कुठल्या कुठल्या मूर्त्या त्या मला तर काय काय ओळखीच्या पण नाही त्या. हे बघा एवढ्या सगळ्या मूर्त्या आहेत ह्या. एवढ्या सगळ्या मूर्त्या घासलेल्या आहेत ह्या. ह्या समया मूर्त्या. असं वाटतं की दुकानच आहे. हे बघा कसल्या मूर्ती आहेत. दुकान असल्याने वाटतं आहे का नाही वैभव? वैभव काय लावतोय तू सांग की.
मी रुपेरी लावता काय होते त्याने चमक जास्त येते का? शाईन राहते, चमक जास्त टिकून राहते. बाटली कुठे जाते का? इकडं तोंड करून बोल की म्हणजे कळेल काय काय होतं. रुपेरी लावल्याने शाईन लय दिवस राहते मुखवट्याची. हा मुखवटे चमकतात. बर मऊपणा राहतो. आज अयो कसलं पाय पळत ते खाली. आता हे आज रुपेरी लावली परवा दिवशी मुखवट बघायचं एकदम. चप्पल घाला योगेश बाबा. किती दिवस राहतात आता ही मुकोट असं? 1 महिना. 1 महिना. ते आमुषापर्यंत काहीच होत नाही. पौर्णिमा आमुषापर्यंत काहीच होत नाही. उद्याला तेव्हाच करा 15. हो माहिती का आम्हाला कोणी पाहतच येडायची मूर्ती ही. दुसरी पूजा असते. हा दीपज्योती आहे त्या. ते समय आहेत ह्या 1 2 3 4 5 थाळ्याच्या समय आहेत ह्या. नाही रे पण नाही त्याला पैसे देत बसून सगळं घालशी त्याला घालणं होत नसतं तर मला कोण लावून दे मी घालतो. हे सगळ्या डबल मूर्ती आहेत त्या. एवढं देव आहेत एवढं देव ते घासतात सगळं. एवढे सगळं करावं लागतं एवढं त्यांना. आता कुठे सगळ्या मूर्त्या आणल्या तर झाल्या ते एकदम घासून झाल्या ते. मी पण मदत करू लागलो ते गुरुला. उद्या येरमाळ्याला जायचंय. मग सामान न्यायला बोलवलं होतं त्यांनी. म्हटलं तुम्हाला काय घालायचं दागिनं सवळं हे घालायसाठी न्या म्हणलं. तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्ही घेऊन जावा. माझं तर मला ते देणार काय काय दागिनं घालायला यात्रेहून येस तर सवळं घालायला. तर येरमाळ्याच्या जत्रेत नक्कीच दाखवेल. तुम्ही म्हणतो योगेश बापूरने एवढं कुठून आलं. गुरुच्या घरी आले गुरु मला देणार आहेत. सख्या बापाच्या वरचा जीव लावतात ते. लय जीव असतो त्यांचा माझ्यावर. म्हणून मी मदत करायला लागायला आलो. बऱ्याच दिवस झाला आलोच नव्हतो. इकडं मूर्त्या बिर्त्या सगळ्या घासून झालेल्या आहेत त्या. अंबाबाईचं डोळा इथं. तर मित्रांनो बघा ही कसा आहे देवारा आहे. मस्त आहे. तुम्हाला दाखवला सजवलं नक्की तुम्हाला दाखवून देवारा कसा आहे तो. चला मग आता मला पण निघायचं घरात. पौर्णिमेला नवीन खरेदी मासे केलेत आमच्या पप्पांनी घालायला. हा तसंच घ्या पोटट घेत. काय झालं दे की आम्हाला. चला पोरं कटाळले ती. मेवा खायला भूक लागली काय? सकाळी 4 चपात्या खाल्ल्या तरी. चला आमचं काम झालंय आता. चाललंय आता. योगेश भाऊ आलेले आहेत. आलेलं नाही चाललं म्हणून आलेलं आहेत आता. आता म्हणजे सकाळी आलं येडायची शिदरी घेऊन सगळ्यांनी येरमाळ्यात या सांजोरा खायला. सांजरा खायला या. मागून आला. ठिकाणी सांगा ना कुठे यायचं. पुण्याच्या रानात राशीच्या समोर श्री क्षेत्र येरमाळा येडेश्वरी यात्रा. श्री तीर्थक्षेत्र. चला मग मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आमच्या गुरुचा देवारा गुरुच्या मूर्त्या आमचे गुरुबंधू कसं वाटलं आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. हे सगळं भाव आहेत बरं का. सगळे भावायची. हा सगळ्यात लाडका आहे शेंडफळ. चला आणि येरमाळ्यात अवश्य भेटायला या. चुन्याच्या राशीजवळ तिथं चुन्याच्या राशीजवळच मंडप असतो. तर अवश्य भेटायला बघण्यासारखा खणखणीत आणि दणदणीत असा कार्यक्रम आहे. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओ. मित्रांनो कसं वाटलं आमचा व्हिडिओ पप्पांचा व्हिडिओ देवारा कसा वाटला त्यांच्या मूर्त्या कशा वाटल्या नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि कुठल्या बघितल्या कुठल्या भागात मूर्त्या बघितल्या कोणाकोणाला मूर्त्या आवडल्या नक्कीच कमेंट करून सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय.